वंदे भारतने जाताना आमचं पनवेलचं सेकंड होम इकडे दिसत होतं आणि ते बघून एवढं मस्त वाटलं ना. हे बघ ही पण नदी रिवर आमची. वंदे भारतची जी खरी गंमत असते, बाहेर नजारा बघता बघता हर एका तासाने अर्धा तासाने काही ना काहीतरी खायला प्यायला देत असतात. त्याची सुरुवात झालेली होती. चहा बिस्किट नाश्ता आला. मॅडम उघडते नाश्ता काय का ओके. ऑमलेट कपकेक अँड कटलेट. नेक्स्ट बटर कसला दाखवलं सॉस. ब्रेड हो गया. ये है हमारा नाश्ता. आता आम्ही उतरले आहे थिविम स्टेशन. ही बघा आमची वंदे भारत. आता थिविमवरून आम्ही कॅब करणार आहोत आमच्या हॉटेलसाठी. आणि हे बघा आमचं लगेज. मी मजाकमध्ये जरा जास्तच सामान घेऊन आले. आणि आता ते मलाच भारी पडत आहे, खूप जड झालंय. आणि पुढे बघा गर्दी दाखवते. हे बघा एवढी गर्दी आहे. थिविमवरून येत असाल तर बघू शकता. हे एवढं चालायला लागणार आहे, याची कल्पना नव्हती. कदाचित मे बी आमचं प्लॅटफॉर्म हे आलाय म्हणून, पण एवढं चालायचं आहे बॅग घेऊन. गाईज आहे बघा, इकडून आम्ही पूर्ण चालत जो ब्रिज दाखवला तिकडून आलो. आता आम्हाला इकडे प्रीपेड टॅक्सीसाठी जायचं आहे. हे बघा इकडून प्रीपेड टॅक्सी मिळते. तो लेट्स सी किती आहे. चला फायनली कॅब मिळाली. मॅडम बसलेले आहे, मी बसते. इको मिळाले, AC सांगितलंय बघू. आणि बिल आहे 1350. आता बघूया कुठे सोडतोय. हा आहे आमचा ड्रायव्हर. वेलकम टू गोवा. गरमी तर आहे गाईस, गरमी खूप आहे, पण तरी एवढी नाही वाटत आहे. बघूया पुढे, जस्ट स्टार्ट आहे. तर गाईस आम्ही पोचलेलो आहे आमच्या रूममध्ये आणि TV लावलाय कारण आम्ही थकलो आहे. आम्ही सगळ्यात पहिली AC लावलाय. आणि हे बघू शकता असं काय नजारा आहे. मॅडम बसल्यात आणि खिडकीतून तुम्हाला नंतर दाखवेन, तुम्हाला पाठच्या बाल्कनीतून दाखवेन. ही पुढची विंडो आहे. पाठच्या बाल्कनी. आमचं लगेज इकडेच पडलंय. हे बघा इकडे मोठा सीन. गॅस नाही आहे, आम्हाला शेगडी दिली आहे. हे काढून ठेवलेलं आहे कारण सिलेंडर नाही आहे, कारण त्यांच्याकडे इंडक्शनची भांडी नाही आहे. आणि फ्रीज आहे, हे बघू शकता. फ्रीज आहे, ॲटलिस्ट फ्रीज वर्किंग कंडिशनमध्ये आहे. आणि हा आहे आमचा बेड. इकडे एक्स्ट्रा बेड दिले. बेड बघा, AC चालू केलेला आहे. आणि मेन बघायचं आहे ते म्हणजे इकडचा स्विमिंग पूल. हा बघा, हा आहे स्विमिंग पूल. इकडे टायमिंग आहे 9 to 6 आणि ही आहे आमची विंडो. आता आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही चाललो आहे. तुम्हाला ही बाल्कनी आहे ना, थांबा उघडते. फायनली उघडली. आणि हे बघू शकता तुम्ही आमचं लोकेशन. आणि ही बघा, ही येल्लोवाली जी आहे ती फसिनो आम्ही मागवली आहे. आणि असं आम्ही जंगलच्या मध्ये राहत आहे. आणि बाहेर गेल्यावर प्रॉपर हे आहे, काय म्हणतात त्याला ते, मार्केट. आता आम्ही बाहेर जाऊ तेव्हा. तर रेडी झाले मी. यू कॅन सी माय लुक. दुसरी रेडी होते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू. अजून रेडी व्हायचं. हेअर अँड मेकअप इज पेंडिंग. मेडिसिन कशाबद्दल खायला बसली, गोव्याला आली मेडिसिन खायला बसली. अरे देवा देवा. तर इकडे लावलंय. थांबा बंद करते. आणि माझा मोबाईल कनेक्ट झाला, आय डोंट नो हाव. हां,
तर माझ्या मोबाईलवरून हे कनेक्ट झालं आहे. आणि जसं मी बोलले होते तुम्हाला, बापरे हीट खूप आहे. दरवाजा उघडला ना, जाम हीट लागली. हे बघा, जसं मी बोलले होते की मी हे करणार, मी असं करणार, मी तसं करणार, हां मी हेअर वॉश करून असे केस सोडणार, काही होणार नाही आहे. माझी मी ओरिजिनल हेअरस्टाईलमध्ये आलेली आहे. तर आपल्याला काही ते जमत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही आलो तर आम्हाला भूक लागली होती म्हणून मॅकडीमधून आम्ही मागवलं. हे बघा, मॅकडीमधून मागवलं आणि त्यासाठी आमची भूक शांत केली. आणि मग आता बाहेर जाऊन बघू काय काय मिळतंय. लेट्स एक्सप्लोअर. आम्ही नेमकं वेनसडेला पोचलेलो गोवाला. आणि अंजुना फ्ली मार्केट फक्त वेनसडेला असतं इव्हनिंगला. म्हटलं पहिलं आपण रेडी होऊन तिकडे जाऊन येऊया, कारण ते 6 o'clockपर्यंतच असतं. मग बघितलं, आणि हा जो वाजवत होता ना, एवढं सुंदर वाटत होतं. पूर्ण वाईब चेंज झालेली याच्या वाजवण्यामुळे. अभी नेक्स्ट वीक आप आओगे तो आपको और मिल जाएगा साइड में। नेक्स्ट वीक वापस आऊँ? ना सही मतलब 100 रुपये का लेने के लिए मैं 10,000 खर्चा है करती हूँ आप बॉम्बे। आप पास के फ्री में दूर खाओ, मैं भी आता हूँ। हाँ तो तुम्हारा काम है, हमारा थोड़ी काम है। तुम बंगाली ना? हैं? बंगाली? नहीं नहीं मैं दिल्ली से हूँ। अच्छा, मग इथे बॅक साईडला थोडा वेळ आम्ही बसलो होतो. तर बीचवरूनच खालूनच आवाज देत होते, वॉटर स्पोर्ट्स करायचं आहे का वगैरे. तिथून आम्ही अंजुनाच्या शॅकवर गाईज आहे गेलो. बघा, लाईट गेली आहे. देर इज, यू कांट सी एनीथिंग. हे बघा, पहिल्यांदा मी बघितलं. हे बघा तिकडे किती अंधार आहे. हे फक्त माझ्या ह्याच्यात दिसतंय लाईटमध्ये, पण तेवढा उजेड नाही आहे कॅमेऱ्याच्या लाईटमध्ये. हे एवढा एक्झॅक्ट एवढा काळोख आहे इकडे सध्या. थोडा वेळ स्पेंड करून आम्ही आमच्या रूमच्या जवळ आलो, जिकडे हे न्यूटन सुपर मार्केट होतं. त्यातून आम्ही थोडंफार काहीतरी घरच्यासाठी घेतलं. आणि समोरच आम्हाला हे वाडो 15 दिसलं, तर आम्ही तिकडेच जायचं ठरवलं फॉर डिनर. Next day. आम्ही चाललेलो माझ्या फेवरेट ब्रेकफास्ट स्पॉटवर. आणि तिकडे जाताना हे बघा, मस्त चर्च वगैरे दिसलं. खूप सिनिक व्ह्यू असतो गोवामध्ये. पनपुरी, पोळी, पातळ भाजी, हे तिकडचा ट्रेडिशनल ब्रेकफास्ट. सो गाईज, हा आहे आमचा अवतार, गोव्यातला अवतार. असे फिरतोय आम्ही, हे बघू शकता. पाठून गाड्या येतात, मला ब्लॉक करायला टेन्शन येतं. आम्ही गेलो होतो ब्रेकफास्ट करायला कलंगुटला, नवतारा हॉटेलमध्ये. तो लावेन, आमचं फेवरेट हे खायचं होतं, बनपुरी. ॲज यू नो, आय एम क्रेझी फॉर बनपुरी. आणि इकडून चाललो आहे आता आम्ही. 12 सव्वा 12 झाले असतील हॉटेलमध्ये चाललो आहे. मॅडम गाडी चालवते, माझा जीव धोक्यात आहे गाईज. आता आम्ही मॅनेज करतो कसं तरी, पण माझा जीव धोक्यात आहे. किती हलकट आहे तू. आणि आता फक्त विचार आहे, मस्त रूमवर जाणार, आराम करणार आणि 3 नंतर बाहेर पडणार. तर गाईस, आम्ही कुठे आहोत आपण? सिक्वेरीला नाही माहिती, आणि मला बोलता पण यायचं, सिक्वेरियम बीचला. आणि गोवालाच तिथं फर्स्ट टाईम आहे, त्यामुळे तिला नाही माहिती. आणि हे पाठी तुम्ही हे बघू शकता, हे दिस इज अ फोर्ट. आणि मस्त बीच आहे, इकडे काही नाही आहे, कोणी नाही आहे. स्पोर्ट्स, हो खूप छान आवडला मॅडमला, आवडला गोवा. तिने कोणाकडून तरी ऐकलं होतं की गोवामध्ये मजा नाही,
तर तिला मी मजा दाखवली आहे. आता जेवढं आम्हाला कॅप्चर करता आलं तेवढं आम्ही केलं आहे. सगळ्या काय मोमेंट आम्ही नाही घेऊ शकलो. बिझी होतो. बिझी एन्जॉईंग गोवा. आणि आता इकडून आम्ही चाललो आहे कॅन्डोलिम बीचला. आणि बाकी तर तुम्हाला सांगितलं. बाय. आज निघालो आहे आम्ही पणजीसाठी आणि ब्लॉग करायचं आहे म्हणून मी पकडला आहे. मी पाठी बसली आहे, चालवते. कारण काय तुम्ही विचार कराल ब्लॉगमध्ये सारखी हीच चालवते. मी पण चालवते, ही ब्लॉग नाही काढत माझा, काय करू. तर हे बघा, हे आहे आमचं स्टे. इकडे होते आम्ही फर्स्ट फ्लोअरला आणि आता आम्ही इकडे असं दाखवते. हे बघा, फर्स्ट फ्लोअरला आम्ही होतो. आता आम्ही बाहेर जातो. आमचा बघा रोड साईड आहे, दाखवते कसा एकदम बाहेर गेल्या गेल्या रोड येतो. In 500 meters, turn right. In 150 meters, turn left onto Aguada, Zeolam Road, Port Aguada Road. Turn left onto Aguada, Zeolam Road, Port Aguada Road. हे बघा, इकडून हा लॉंग कट आहे आणि इकडून आमचा शॉर्टकट आहे. Head north, then make a इकडे U-turn. डायरेक्ट आलं की Turn रोड left onto Aguada, आणि रोडवर आलं की Port Aguada Road. हळू घे राईटला. हां हां, हे बघा, इकडे आल्या आल्या सगळं In 500 meters, turn right onto Pillar, Candlewood. हॉटेल सगळं लाईनमध्ये आहे. हे फिशरमॅन कोव आहे, जिकडे आम्ही काल रात्री बसलो होतो. काय फिश करी आणि राईस खाल्ला. हे बघा, हे आहे फिशरमॅन. आणि ॲक्च्युअल गल्ली आमची तुम्हाला दाखवतो. हे तर आम्ही शॉर्टकटने बाहेर येतो. हे न्यूटन आहे, हे न्यूटन सुपर मार्ट आहे. याच्या बाजूला तुम्हाला दिसेल हायलँडचं गेट. हा बघा, दिस इज हायलँड. इथे आम्ही स्टेला आहोत. एक्झॅक्टली अपोजिट वाडो 15. आणि हे बघा, इकडे बीच आहे, बीचचा रोड यू कॅन सी. In 200 आणि meters, हे turn असं right आहे onto लागून Pillar, मार्केट. Candlewood. चला चालायचं Turn right onto Pillar, Candlewood. तर गाईस आम्ही चाललो कोकणी कॅन्टीनमध्ये. भीतर येतात आम्ही. आता ओपन करूया. लेट्स सी. गाईस आलो आहे कोकणी कॅन्टीनमध्ये आणि ऑर्डर केली आहे सुरमई थाली, तिसऱ्या सुक्का आणि उराक. सीझनचं हे उराक आहे. बघूया, आम्ही आज ट्राय करतो उराक. गोवाला आलो आणि उराक नाही घेतलं कसं होईल. उराक म्हणजे काय ते गुगल करा, मी डिटेल नाही देऊ शकत. गाईज आमची थाळी आली आहे, सुरमई थाली. पतला, एकदम जास्तच पतला पीस आहे आणि किसमोर आणि कसली तरी फिशची आमटी आहे. आणि आम्ही वेगळं हे तिसऱ्या सुक्का मागवलं आहे. आणि मॅडम विचारते चपाती भाकरी काय देणार का. गोव्यामध्ये येऊन हिला चपाती भाकरी पाहिजे रे देवा. आम्ही उराक मागवलं, ते अजून आलं नाही. बघू. मस्त लंच नंतर आम्ही ठरवलं पणजीमध्ये एक्सप्लोअर करूया, पणजीचे रोड्स वगैरे बघूया आणि मस्त लॉंग ड्राईव्हचा आनंद घेऊन आपण रूमवर जाऊन झोपूया. कारण ऊन एवढं होतं की आम्हाला लंच नंतर एवढं अंगावर आलेलं की डोकं जड झालं. मग आम्ही ठरवलं की रूमवर जायचं आणि झोपून मग पुन्हा संध्याकाळसाठी रेडी व्हायचं. तर गाईज आम्ही पणजी फिरतोय, जेवण बिवून आलं. आता म्हटलं पणजीचे रोड एक्सप्लोअर करूया. सेम आम्हाला फोर्ट आणि आपलं बीटी साईडला फिरल्याचं फील येतं. हे बघू शकता तुम्ही, मस्त मस्त ओल्ड फॅशन पोर्तुगीज स्टाईल. आणि गाडी मी चालवते गाईज मी गाडी चालवते. हात बाजूला घे सेफली.
चलो गाईस, माझा मोबाईल कचऱ्यामध्ये आहे. मोबाईल किती हलकट आहे. इथून जाताना सगळ्या क्रूज कसिनोज दिसत होत्या. आपण आमच्या आयटिनरीमध्ये बसलं नव्हतं कारण गरमी एवढी होती आणि आम्ही 3 दिवसाची आयटिनरी फिक्स करून आलो होतो. तर आम्हाला हे करायचं आहे. आमच्या लिस्टमध्ये कसिनो नव्हतं कारण दोघीच आम्ही जाऊन कसिनोला काय करणार. म्हणून आम्ही ठरवलेलं की आम्ही स्कूटीने एक्सप्लोअर करणार आणि त्या हिशोबाने आम्ही सगळीकडे एक्सप्लोअर करत होतो. आणि गोव्याचा कोना कोपरा जी स्कूटीने फिरण्यात मजा असते ती कारमध्ये नसते. यावेळेला जेवढा गोवा मी बघितला तेवढा प्रत्येक वर्षी येऊन पण मी नव्हता बघितला जेवढा मी स्कूटरने फिरून बघितला. आणि हे सगळे जे मोठे मोठे कसिनोज आहेत, बिग डॅडी, डेल्टिन रॉयल, ते या सगळ्याचं इकडूनच बुकिंग होतं. हे इकडून घेऊन जातात आणि पुढे म्हणजे छोटी त्यांची बोट असते, इकडून बुकिंग करायची. या इकडे हे जे काउंटर आहे तिकडे बुकिंग करून पैसे भरून ते बोटने आपल्याला त्यांच्या कसिनोमध्ये पोचवतात. अशा प्रकारे आम्ही लांबूनच बघून मजा घेत होतो. गोव्याचं सिलिंग निघालोय सनडाऊनरसाठी आणि पुन्हा एकदा ही आमची गल्लीतून आम्ही बाहेर आलोय आणि कदाचित आम्ही आज कलंगूट बीचला जाणार आहोत. कॅन्डोलिमला काल होतो तर आज कलंगूट बीच एक्सप्लोअर करूया. सो सी यू देअर. तर गायजांनो, आज आमचा लास्ट दिवस होता गोव्याला आणि कसं वाटलं तुला? मस्त मजा आली. मजा आली. हे बघा, बिल जाम मजा आली. बिल फायनल केलेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत. सो बाय बाय गोवा. उद्या आम्ही निघणार. वंदे भारत 3ची ट्रेन आहे. तर उद्या समजेल तुम्हाला. हां, तर भेटू आम्ही उद्या. तर गाईज, आज आमचा लास्ट दिवस आणि स्कूटी द्यायचा टाईम आला आहे. म्हणून आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊन येतो स्कूटीने आणि मग त्याला देऊ आणि मग निघू 11-12पर्यंत. गाईज, आम्ही इकडे आलो आहे. हे घरगुती टाईपमध्ये आहे. लेडीज आम्ही इकडे बसलो आहे. लेडीज महिला स्पेशल म्हणून आम्ही इकडे आलो, थांबलो आणि घेतलंय चण्याची भाजी, पाव, मिरची वडा आणि वडा. गाईज, तिकडून आम्ही खूप ट्रॅफिक होतं म्हणून दॅट इज माय चेन. हां, तर गाईज चेन निघाली होती, लावली. मी पण 2 मिनटं घाबरली. हां, तर तिकडे ट्रॅफिक होता म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी शोधत शोधत फायनली आमच्या हॉटेलच्या आमच्या म्हणजे स्टे जिकडे करतोय तिकडेच एका रेस्टॉरंटमध्ये आहे. त्याची वाईब बघा, मस्त वाईब आहे, मस्त म्युझिक लावली आहे आणि हे बघा सुंदर वाटतं एकदम. टिपिकल गोवन वाईब. आणि गोल आहे ब्रेड टोस्ट आणि कडक चहा, कारण आम्ही तिकडे खाल्लंय ना. तर गाईज, ब्रेकफास्ट करून निघालो आणि टाइमपास केला 1 तास आम्ही रूममध्ये, कारण वेळ होता. इकडून मडगावला आम्ही चाललो आहे
कारण मॅडम काय म्हणतात की तिकीट आजीकडून काढली तिकडेच बसायचं असतं. मी त्याच्याशी अग्री नाही करत. तुम्ही पण सांगा. वंदे भारतची तिकीट आहे आमची आणि आम्ही मडगाववरून काढलेली आहे आणि थिविमला बसलं तर चालतं का? पण मॅडम सांगतायत नाही चालत. तर आम्ही जातोय मडगावला. ठीक आहे, तर आता मडगावला पोचतोय. कॅब बुक केली आणि 1 तास लागेल पोचायला. मग स्टेशनवर बसणार 2 तास टाइमपास करत. मॅडमची कृपा. चलो बाय. आम्हाला ट्रेन सुटायला 1 तास होता म्हणून आम्ही वेटिंग लॉन्चमध्ये 1 तासासाठी चेक इन केलं आणि असा होता हा हे. आणि आम्ही VIP सीट घेतली होती त्यामुळे आम्हाला लेग मसाज वगैरे पण दिला होता. इकडे वंदे भारत येऊन उभी होती पण 1 तासाने त्याचे डोर्स ओपन होणार होते म्हणून आम्ही ठरवलं इकडे टाईमपास करूया, थोडा मसाज विसाज घेऊया, बरं वाटेल. आणि मग बाहेर येऊन बग्गी बुक केली आम्ही, कारण सामान तुम्हाला माहिती आहे मी तर दगडमातीच भरले होते माझ्या बॅगमध्ये आणि येताना जी शॉपिंग केलेली ती अजून भरली होती. माझी एवढी हालत खराब होती की हे बघा बॅगच्या बाहेर चप्पल लटकवली. बग्गी बुक केली आम्ही. आमची ट्रेन तिकडे आहे, जायला आम्हाला बग्गी पाहिजे. आता मी आणि शिंदू बसणार. सबको पूछे जा रहे हो, सर पे बिठा के लेके जाओगे? हे आम्ही C6 पे लेना. तुम्हारा नाम क्या है? तो राजीव कौन है क्या? हाँ, मैं कब से फोन लगा रही उसको, उसका नंबर दिया मेरे को. शीतू पाठी बसली आहे विथ लगेज. सगळी भरली जागा म्हणून मी इकडे बसले. है ना, फिर क्यों लगा? नंबर देने का नहीं ना. वही तो मैं बोला 10 बार कर करके थक गया. हमारा एक कॉल मिस नहीं हो रहा किसी भी पर्सन का. अरे तो तुम्हारा देख रखो. अरे रे रे रे. गाईस डेंजर असता. हे बघा इकडे ट्रॅक आहे आणि या ट्रॅकमधून आम्ही चाललोय आमच्या प्लॅटफॉर्मला. ही बघा वंदे भारत. आमचं वजन झेलत नाही वाटतं. ये है वंदे भारत C6. आलो आहे आम्ही वंदे भारत. ही आहे बस मॅडमला दिली मी विंडो सीट दिलेली आहे, ज्याला विंडोज नाही आहे. बंद आहे. तिला विंडो सीट बोलत होती ना, रडत होती बिचारी. मी कधी रडले का काय पण. तिला आमच्या बाबूला विंडो सीट पाहिजे आम्ही दिली. आमच्या बाबूला एसी पाहिजे ना. हा हे खरं आहे, कारण वरती इकडून जास्त हवा येते चांगल्यापैकी. तर असं आहे, आमचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही मांडून बसलो आधीच. चालू होईल आता ट्रेन. हो 36 जरी. व्हेरी नाईस, मस्त. हे बघा आणि आमचं सामान दगड माती भरलेलं सामान. हे माझी बाहेर आहे का जास्त आडवी करूया काय? गाईज रॉंग इन्फॉर्मेशन मिळालेली आम्हाला की लंच देणार आहे म्हणून, पण लंच बिंच काय वाटत नाही आहे. तर आम्ही वेळ घेतली आहे आणि ते घेतलं काय आणि हां गरम करायला गेलं तो. तर हे घेतलं आता, हे खातो थोडं टाइमपास. छान आहे. चटणी पण दिली आहे
पण मी म्हटलं नको, मला चटणी नाही आवडत, त्यांची आंबट असते चटणी. आणि मी कट्टा आंबट शौकीन नाही आहे ना. आम्ही पण नाही आहे. नक्की. ठीक आहे, हलकं. आमचा छोले राईस आलाय. गाडी आज जास्त चालते. त्यालाच सांगितलं आम्ही टाकून दे, टेस्ट करून मग ठरवणार कसं आहे. छान आहे. स्नॅक्स आलेला आहे. आम्ही सोडून आलो रिअलचं प्रूफ. हे आहे मिक्सचर आणि काय आहे अगं, हे काय आहे, समोसा का, वडा विडा काहीतरी दिसत. आता खेळ गेलंय. आता जस्ट खेळ गेले आणि हिने नॉनव्हेज मागवलंय, मी व्हेज मागवलंय. तर बघूया मला काय येतं सरप्राईज. डिनर इज हिअर गाईज. कधीपासून वाट बघत होतो. टाइम पास होत नव्हता आमचा. नॉनव्हेज मध्ये काय सर, नॉनव्हेज दिलं ना नक्की. बापरे, एवढ्याच मला घरी जाऊन पण जेवायचं. चिकन असते, रस्सा आणि 2 पोळी असते पाण्यात करायला. दिसतं आणि गडी आहे. हे आपसा आणि ते काय अच्छा जेवण बकवास, मजा नाही. पण ते भरायला खायचं थोडं ठीक आहे, पण एवढी पण मजा नाही. नॉट गुड. रोगी तसंच रिटर्न जाणार आहे. थोडं बहुत खाऊ आणि रिटर्न पुढं भरायला. माझं तर घरी रेडी आहे. माझं आलंय. माझ्यामध्ये फक्त आय थिंक भाजी वेगळी असेल, बाकी सेम असणार. तर आपण फक्त भाजी उघडूया. नको तू पनीर. ये मेरे को पनीर आया, कुछ भी नहीं खाऊंगी मैं. आणि हे सेम आहे भाजी, सेम भाजी. एनिवेज थोडं टेस्ट करणार बस, दॅट्स इट. मला आठवलं लास्ट व्लॉग नाही घेतला, तुला बाय करायला आली. बाय कर. Vlogger. Yeah. She's a vlogger. She's getting off. She's leaving the train. Yeah, not me, my friend. Yeah, why is she leaving? I don't know. Her house Stay. is there. Let's go to Mumbai. Her, that's so she does remember you leaving. Yeah. Happy memory. Happy memory. But only after 4 days. You have a video when she comes also? Yeah. Yeah, perfect. 4 days video. Yeah, perfect. Enough. That is enough of videos. तुझा आज पूर्ण ताईपर्यंत व्हिडिओ येणार. Along with his The next stop, what? train is stopping at Panvel. Manuel, yeah. Panvel. Yes. Good. Intelligent. Intelligent. I've never been to Panvel. I don't know how she's getting here out here. Get out. Bye bye. मी उतरली आणि तरी पण हाला नाही तिकडे लिहिलेलं C7. हा दिसतंय तुला C7. मग काय फायदा झाला, मीच उतरवली.
काय फायदा झाला? काय होतं बघितलं मी धावत धावत, बघितलं मी. तुम्ही दोघं धावत होते, ज्या स्पीडने धावत होते ना, मला कळलं तुम्ही काय पोहोचणार नाहीये, म्हणून मी माझी उतरली. कळलं? तुम्हाला सांगितलेलं याच्यावर बघा कोच लिहिलेलं आहे. हे बघ, हे बघ. सगळे कोच तिकडे येत होते, सगळे सीस तिकडे येत होते. ना ग सोनू ना ग, असं काही नाहीये. बाय द वे झालं, पप्पांनी तमाशा केलेला. अरे मी आणि फोटो मी आता या स्टेशनवर आहे, नाहीतरी दुसऱ्या स्टेशन. अरे पण ते कोणी तमाशा केला? पप्पा. हा मग असं कसं? क्या बात आहे आधार कार्ड पाठी. मग सगळ्यांना दाखवायचं असतं आधार कार्ड. आता काय जाऊया आधार आहे मला मोदीचा. घरी जाऊन खाऊया ना. हा म्हणजे काय खातो अजून? मला भेटली माझी मम्मी. मामा बाजूला आहे, कार बी येते. आणि मम्मी भेटली आणि आम्ही रडारड केली. अरे सांगशाल ना काय झालं यार? ते आपण गाडीत बसून सांगू. तू बघितलं का? चल. पण झालं का काय? हा तर अरे ओढाओढ किती झाली बापरे. ठीक आहे, पण कोण गेलं का? ते नाही म्हणजे पप्पांना माहिती. पप्पा नाही सांगत असतील तुला, खोटं खोटं सांगत असतील, तू घाबरेल म्हणून. नाही, गाडीत तर गाडीत गाईड कॉन्टॅक्ट देते या नाही, सगळ्याचा. contact नाही, गाडी नाही, इथं असं तू असं आहे. ऑफिसला तिकडे. मग तू सांग, मी सांगते त्याला हो म्हण. गाडी. तर गाडी आलेली आहे. हे गाईज नो गाईज. बॅग काढलीच नाही मी. ती बघा एवढी मोठी बॅग घेऊन गेलेली ती. हा फायनली आलोय. येस चलो. चलो बाय. आज एक्झाम आहे मॅडमची. गोवा झाल्यावर आम्हाला हे काम करायला लागतंय. पवईला आली आहे आणि हा गेला सोडायला. बघा कितना है? रुको शायद जाएंगे, 2 मिनट रुको देखने दो.